चला तर मग सुट्टी संपली, बॅक टू नाशिक. आणि नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? तर मी शीतल तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते माझ्या चॅनलवरती. चला तर आजचा ब्लॉग सुरू करूया. आल्या आल्या ना झाडांचीच खूप काळजी होती की कसे राहिले असतील, पण एकदम छान राहिले. इथे मस्त गुलाबाचं फूल आलेलं आहे आणि मस्त झाडं राहिली, काहीच खराब नाही झालं. आणि तोच मोठा प्रश्न होता, बापरे एक झाडांचं काय होईल, कारण नुकतेच लावून गेलेलं होतं. तुम्ही ब्लॉगसुद्धा पाहिला असेल. आणि मस्त आपले झाडं वाढले सुद्धा आहेत बघा, किती छान वाटतं. इथे आहे लिंबूचं आणि पेरूचं झाड, तर 2च पानं होती आणि आता किती मोठं झालंय मस्त. पण याला ना वातावरण बदलल्यामुळे थोडीशी किडी यायला लागली, पण ती धुवून घेईल मी. काही नाही, पण छान झाले रोपं. हे थोडं पिवळं अजून सुद्धा आहे आणि इकडचं सुद्धा पिवळंच आहे. निशिगंधाचं पहा किती मोठं झालं. याला फक्त 3 पानं होती आणि आता इतकं मोठं झालं आहे. आणि ही जी रोपं आहे ना, ही आत्ता आम्ही आणली. आल्या एकदा गेलो होतो नर्सरीमध्ये, तेव्हा ही रोपं आणली. ही ना विक्ससारखं हे झाड, म्हणजे पानं लागतात, हे खायची असतात. काढ्यामध्ये सुद्धा टाकू शकता. माती आणली होती, 2 कुंड्या ऑलरेडी होत्या म्हणून त्याच्यात हे लावलं आणि हे पेरूचं लावलं. आणि हे तर आपण पाहिलंच होतं की ड्रॅगन फ्रूट. आणि यात ना मी झेंडूच्या फुलांचा चुरा टाकला, तर ते सुद्धा थोडे उगवलेले आहेत आणि हे सेपरेट करायचे आहे. आता ते काम लागलं. आणि इथे अजून एक गुलाबाचं झाड आणलेलं आहे, गावठी गुलाब आहे आणि खूप छान वास येतो. पिंक कलरचं आहे, डार्क पिंक. हे फक्त झाड थोडंसं वाळलं फुलांचं, बघू आता कसं होतं ते. आणि अजून सुद्धा पावसाचं वातावरण आहे म्हणून म्हटलं आता सध्यापुरता पिशवीत लावली झाडं, माती होती म्हणून. आता यांच्यासाठी कोंड्या आणाव्या लागतील. पण छान राहिली झाडं, मस्त राहिली. धुळ्याहून आल्यावर जी मेन काळजी होती ती तर मिटलेली आहे. झाडं एकदम मस्त झालेली आहेत. आणि पावसामुळे शक्यतो मला वाटलं होतं की खूप ऊन आहे, तेव्हा ऊनच चालू होतं. तिकडे गेल्यावर पावसाळाच सुरू झाला. बहिणींचा म्हणजे तुम्ही पाऊस घेऊन आले म्हणे, पण ठीक आहे, उलट थंडावा वाटला. पण त्या पावसामुळे ना कुठेच फिरता आलं नाही. फक्त स्वामीनारायण मंदिरात गेलो आणि एक दिवशी DMartला गेलो होतो. ती पण थोडीफार मला शॉपिंग करायची होती म्हणून. तर मग पावसामुळे कुठेच फिरता आलं नाही. मी त्याची झलक दाखवेल की किती जोराचा पाऊस होता आणि कंटिन्यू पाऊस होता आठवडाभर म्हणून. कारण 2-3 ठिकाणं आहेत धुळ्याला फिरण्यासारखे, तर यावेळेस कुठेच फिरता आलं नाही. यावेळेस मी ठरवलं होतं की तिथे जाऊ आणि ते ठिकाणं तुम्हाला दाखवू, पण नाही फिरता आलं. तर चला, काही हरकत नाही. पण जेवढी शूटिंग झाली, जेवढे व्लॉग ते तुमच्याबरोबर शेअर केले मी. आणि इथे आल्यावर मग तीच काळजी होती की झाडं राहिली की नाही चांगली, कारण तिथे पाऊस होता. पण इथे पण नंतर मग बातम्यांमध्ये कळलं की इथे पण पाऊस आहे म्हणून. मग चला, मग पावसामुळे झाडं चांगली राहिली. आणि नंतर आल्यावर मग ती 1-2 झाडं आणली, ते मी तुम्हाला सांगितलंच. जसं मी तुम्हाला म्हटलं की पावसाच्या काही क्लिपिंग मी ॲड करेल की कसा पाऊस होता. आणि संततधार होती, खूप जास्त पाऊस होता, सतत 5 दिवस पाऊस होता. तर बस, तर मग हीच होती छोटीशी अपडेट की काय चालू आहे आणि काय काय केलं, तर तुम्हाला ब्लॉगमध्ये दिसलंच असेल. आणि आय होप तुम्हाला तिकडचे ब्लॉग आवडले असतील. तर मग आज म्हटलं थंडी पडत चाललेली आहेत आणि आजचा ब्लॉग बनवण्याचं कारण म्हणजे लाडू करते आहे. कुरमुरे पडलेले आहेत घरामध्ये, थंडी पडते म्हणून म्हटलं लाडूंना सुरुवात करावी. आणि कुरमुरे आहेत, गूळ आहे आणि सगळ्यात सोपे लाडू आहेत, ते मी आज करणार आहे. म्हटलं तुमच्याबरोबर सुद्धा शेअर करावं. आणि कसे झाले मग कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग बनवूया कुरमुऱ्याचे लाडू. तर इथे मी आता मेजरिंग कपनी 4 वाट्या किंवा 4 कप म्हणा कुरमुरे घेतलेले आहे. आणि ते बऱ्यापैकी कुरकुरीत आहे, जसे बाजारातून आपण आणल्याशी कुरकुरीत असतात तसे आहेत, म्हणून भाजायची गरज नाही. तुमचे वातड थोडेसे सॉगी झाले असतील तर मग थोडेसे भाजून घ्या आणि कुरकुरीत करून घ्या. जास्त नका भाजू, कारण भाजल्याने ना त्याची चव बदलते आणि लाडू ना थोडे वेगळेच लागतात, तसे करपल्यासारखे.
तर शक्यतो भाजू नका. पॅकिंग पॅकेट आणा, त्याच्यात ते ऑलरेडी खुसखुशीतच राहतात कुरमुरे, मग शक्यतो तेच वापरा. इथे आता मी 4 वाट्या किंवा 4 कप म्हणा तांदूळ कुरमुरे घेतलेले आहेत. तांदळासारखे दिसते, कुरमुरे घेतलेले आहेत. आणि त्यासाठी आता 1 कप मी गूळ घेणार आहे आणि अर्धा कप शेंगदाणे घेणार आहे. शेंगदाणे ऑप्शनल आहे, टाकायचे तर टाकायचे किंवा नाही टाकले तरी चालतील, पण छान लागतात. आणि गूळ तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात. चव घेऊन पाहिजे, वाटलंच गोड कमी आहे तर अजून गूळ एक्स्ट्रा गरम करून त्यात ओतू शकतात, काही हरकत नाही. पण शक्यतो एवढा गूळ पुरेसा होतो, खूप गोड पण नाही होत आणि खूप असे फिके फिके पण नाही होत. 4ला 1 कप आरामशीर चांगलं आहे. आणि जर थोडं गोड आवडत असेल तर मग अर्धा कप वाढवून घ्या, 1.5 कप करून घ्या, तसं टाकलं तरी चालेल. चला तर आता लाडू करायला घेऊ. आता माझा गूळ कापून झाला, शेंगदाणे भाजून चोळून झाले, सालं काढून झाले आणि आता मी त्याच्या 2 खापा करते आहे वाटीनी दाबून दाबून. अख्खे शेंगदाणे राहायला नको म्हणून. तुम्हाला अख्खे टाकायचे असेल तर अख्खे टाकू शकतात. तर इथे मी आता खापा करून घेतल्या. चला तर मग आता लाडू बनवायला सुरुवात करू. आता मी इथे माझी लोखंडी कढई घेतलेली आहे, त्यात आपण गूळ घालून घेऊ आणि थोडंसं पाणी टाकून घेऊ गूळ वितळायसाठी. जास्त नाही घालायचा, थोडंसंच घालायचा, 1/4 कप 1 कपसाठी. आणि चांगला गूळ वितळल्यानंतर मग कन्सिस्टन्सी कशी करायची ते मी सांगते. आता आपण पहिले सुरुवातीला संपूर्ण गूळ वितळून घेऊ आणि थोडासा पाक होईपर्यंत त्याला शिजवून घेऊ. हे बघू शकता, आता संपूर्ण गूळ वितळला आहे आणि त्याचा पाक व्हायला सुरुवात झालेली आहे. आता काय करायचं, ताटलीमध्ये पाणी घ्यायचं आणि त्याच्यात थोडंसं पाक टाकून पाहायचा आपला गोळा होतो का नाही तयार. आता थोडंसं मऊ वाटतं आहे मला, म्हणून अजून आपला पाक तयार नाही आहे. जोपर्यंत आपल्याला असा गोळा मिळत नाही ना, हातात धरला जात नाही, तोपर्यंत आपल्याला तो गूळ शिजवून घ्यायचा आहे. आता पुन्हा एकदा बघू, 2 मिनटं मी अजून हलवलेलं आहे. आता तुम्ही बघू शकतात गुळाचा मस्तपैकी गोळा बनतो आहे आणि मऊ आहे एकदम, खूप कडकसुद्धा नाही. हे पहा किती छान असा मस्त बॉल बनलेला आहे. आणि आता गॅस बंद करायचा आणि शेंगदाणे आणि कुरमुरे टाकून घ्यायचे, कारण गॅस जर चालू राहिला ना मग तो अजून कडक होत जाणार आणि आपले लाडू असे कडक कडक येतील, छान नाही लागणार. तर मग पटापट आता हलवून घेऊ, मिक्स करून घेऊ सगळा संपूर्ण गूळ आणि लगेचच लाडू वळायला घेऊ. आणि हो, मी ज्या कलरचा गूळ घेणार ना त्या कलरमध्येच तुमचे लाडू येतील. मी लालसर चिक्कीचा गूळ घेतला होता म्हणून माझे असे काळपट लालसर आलेले आहेत. तुम्ही जो गूळ घेणार त्याचा कलर त्याला येईल. आता हे लाडूचं मिश्रण अगदी रेडी आहे आणि आता पटापट पाण्याचा हात लावून लाडू वळायला घ्या. अजिबात वेळ घालवू नका, थोडे गरम गरम लागतील, पण गरममध्येच ते वळायचे असतात, नाही तर ते कडक होतात. आणि जरी कडक झाले तर परत गरम करून घ्या, सिंपल. पण शक्यतो पटापट वळा, कारण जितके जास्त तुम्ही घडी गरम करणार ना तितके ते कडक होत जातात. कुरकुरीत राहायसाठी पटकन वळून घ्यायचे. चला तर आता पटकन वळून घ्या. आता इथे मी पाण्याचा हात लावून लाडू वळून घेते आहे पटापट, कारण गरमच आहे. आणि ते गरम करण्यामध्ये मला लक्षातच आलं नाही की मी पूर्ण फ्रेम घेतलीच नाही. तुम्हाला लाडू दिसतच नाही मी कसे वळते तर, पण काही हरकत नाही. मी पाणी लावूनच वळत होती, कारण खूप चटका लागत होता. आणि तुम्हाला जर वाटत असेल की पाण्याने खराब होतील, खरं तर होत नाही खराब, पण जर वाटत असेल तर मग तुपाचा हातसुद्धा लावू शकतात. आणि इथे तुम्ही पाहू शकतात शेवटी आपलं थोडंसं सारण उरलेलं आहे आणि ते आता खूप कडक झालेलं आहे. तर मी पुन्हा एकदा गरम करते आणि गरम झाल्यावर पटकन त्याचे लाडू वळून घेते. आणि जे चमच्याला लागलेलं आहे ना ते आपण नंतर चाकूनी काढून घेऊ, ते सुद्धा गरम होईल. तर इथे आपले कुरमुऱ्याचे लाडू तयार आहेत आणि पहा किती छान दिसत आहे आणि काहीच लागत नाही, फक्त गूळ आणि कुरमुरे.
आणि शेंगदाणे पण ऑप्शनल आहे टाकायचे तर टाकायचे नाही तर चला तर मग आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते. लाडू कसे वाटले, रेसिपी कशी वाटली आणि हा व्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, जे चमच्याचं राहिलं होतं ना ते मी चाकूने काढलं, कारण ते पण जड जातं हाताने काढायला. तर ते चाकूने काढा, मग सहज निघतं गरम असतानाच. तर मग चला तर मग पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत. आणि हा व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत गोड गोड खा, तुमची काळजी घ्या. धन्यवाद.